काजू कतली बऱ्याचदा विकत आणली जाते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ते आपल्याला बनवता येईल. या व्हिडिओमध्ये काही छोटे-छोटे टिप्स दिले आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी ही काजू कतली बनवत असाल, तरीही अशा पद्धतीची एकदम सॉफ्ट, मस्त, चिवट न होता खुसखुशीत अशी होणार आहे. नमस्कार, मी पल्लवी. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. काजू कतली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत काजू. 250 ग्रॅम इतके काजू घेतलेले आहेत. कपने मोजून घेतले तर 1.25 कप इतके काजू आहेत. काजू आपल्याला 3 ते 4 तास भिजवून घ्यायचे आहेत. रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्येच भिजवायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने एकदा स्वच्छ धुवून घेतले काजू आणि त्यानंतर रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये 5 तास हे काजू मी भिजवून घेतलेले आहेत. 5 तासामध्ये हे बघा, काजू असे छान भिजले गेलेले आहेत. आता हे काजू आपण चाळणीमध्ये निथळून घेऊया आणि मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. या पद्धतीने काजू कतली करणं खूप सोपं आहे आणि ही पद्धत मला सोपी वाटली. आता हे बघा, इथे तुम्हाला दाखवते की एकदा मी असेच हे काजू फिरवून घेतलेले आहेत आणि खूप जास्त एकसारखे आपल्याला भांडं गरम होईपर्यंत इथे पेस्ट करायची नाही आहे. चालू बंद करत आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची. आता 4 ते 5 चमचे पाणी यामध्ये घालून घेतलं आणि हे बघा, तुम्हाला इथे दाखवते की अशा पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे. खूप जास्त आपण जर हे पातळ केलं तर काजू कतलीचं जे मिश्रण आहे ते तयार व्हायला सुद्धा वेळ लागतो. त्यामुळे इथे आपल्याला पाणी जपूनच वापरायचं आहे. ही तयार केलेली पेस्ट आपण आता नॉनस्टिकच्या पॅनमध्ये काढून घेऊया. आता इथे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये ही सगळी पेस्ट काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम इतकी पिठी साखर वापरायची आहे. पिठी साखर घालून आपण हे सगळं छान असं एकत्र करून घेऊया. काजूची पेस्ट आणि पिठी साखर एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती गरम करत ठेवायचं आहे. मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला हे मिश्रण छान आटेपर्यंत एकत्र करत राहायचं आहे. मिश्रण हे आता शिजवत असताना आपल्याला सतत तळापासून हलवणं खूप गरजेचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ होताना दिसेल. पिठी साखर छान अशी मिक्स झालेली आहे. हे मिश्रण आता चांगलं पातळ झालेलं आहे आणि हळूहळू जसजसं आपण उष्णता देत जाऊ तसं साधारण 13 ते 14 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागतं. तर हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता की अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण पातळ झालेलं दिसतंय. आपल्याला सतत तळापासून हलवणं खूप महत्त्वाचं आहे. हे मिश्रण काजू कतली बाजारात घ्यायला गेलं तर खूप महाग असते, पण एवढ्या कमी पैशांमध्ये ही काजू कतली घरच्या घरी तयार होते. कुठलाही सण असो किंवा आपल्याला काही गोड खायचं असेल तर बाहेरची विकतची मिठाई न आणता ही अशी शुद्ध आणि भेसळविरहित किंवा काही प्रिझर्वेटिव्ह न वापरता तयार केलेली मिठाई तुम्ही नक्की घरी करून बघा. करायला खूप सोपी आहे. आता एक साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर आपण हे मिश्रण चेक करायला घेणार आहोत. मिश्रण असं परतत असताना गॅसची आच कुठेही वाढवायची नाही आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, एका बशीमध्ये किंवा ताटलीमध्ये या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि ते थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर चेक करायचं आहे की ते मिश्रण हाताला चिकटलं नाही गेलं पाहिजे आणि त्याची अशी छोटीशी गोळी व्यवस्थित तयार झाली पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण अजून तयार झालेलं नाही आहे. थोडंसं हाताला चिकटतं आहे. आणि अजून एक अशी पद्धत आहे की इथे जे मिश्रण आहे ते इथे पॅनच्या कडेने असं पांढरट दिसू लागतं आणि त्याच्यामध्ये असा गोळा तयार होतो आणि घट्ट गोळा तयार झाला म्हणजे आपली ही जी काजू कतली आहे ती खूप छान एकसारखी बनते, अजिबातही चिवट होत नाही. तर हे बघा, अजून एक 5 मिनिट मी हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल की कडेने असं चांगलं पांढरट झालेलं आहे आणि त्याचा गोळाही तयार झालेला आहे. आता आपण असं करूया की हे मिश्रण हे बघा तयार झालं आहे. गॅस बंद करूया आणि एक थोडंसं मिश्रण 2 ते 3 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मग आपल्याला एका प्लास्टिकच्या शीटवरती हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती चांगलं असं मळून घ्यायचं आहे.
असं मळून घेतल्यामुळे, किंवा तुमच्याकडे एखादा बटर पेपर असेल तर त्यावरती सुद्धा हे काढून घेतलं आणि त्यावरती चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे वडी थापल्यानंतर ती छान एकसारखी स्मूथ तयार होते. हे मिश्रण गरम असताना, म्हणजे खूप अगदी गरम नाही पण 5 मिनटं थंड झाल्यानंतर थोडंसं असं कोमट असतानाच आपल्याला पटपट हे मळून घेणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे वडी आपली चांगली बनते. तर हे बघा, अशा पद्धतीने मी प्लास्टिकच्या एका शीटवरती हे काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान असं एकसारखं मळून घेतलं. 3-4 मिनिट असं चांगलं मळून घेतलं, त्यामुळे मिश्रण छान असं स्मूथ झालेलं आहे, मऊ झालेलं आहे एकदम. म्हणजे आता याची वडी आपल्याला थापायला खूप सोपं जातं. वरून एक प्लॅस्टिकचं शीट टाकून घेतलं आणि लाटण्याने असं व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. तर हे बघा, तुम्हाला जेवढी पातळ किंवा जाड वडी पाहिजे असेल तेवढं तुम्ही इथे त्या पद्धतीने लाटून घेऊ शकता. लाटताना सगळीकडून एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे, कुठेही जाड पातळ असं ठेवायचं नाही आहे. आणि अशा पद्धतीने सगळीकडून पटपट हे गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मिश्रण परतत असताना खूप जास्त जरी परतलं गेलं ना तरीसुद्धा या मिश्रणाला चिरा जातात, वड्या व्यवस्थित पडल्या जात नाही. तर हे बघा, लगेचच गरम असतानाच आपल्याला याच्यावरती सुरीने अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत, वड्या पाडून घ्यायच्या. मिश्रण जसजसं थंड होत जातं तसतसं अजून घट्ट बनत जातं, त्यामुळे गरम असतानाच पटकन याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, पण लगेचच काढायच्या नाहीत. ह्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आणि मग काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, दुसऱ्यांदा आपण कट करत असताना थोडीशी सुरी अशी स्लॅन्ट करून घ्यायची आहे, म्हणजे याला छान असा कापणीचा आकार येतो. आणि अशा पद्धतीने आज आपण इतक्या छान अशा या काजूकतली बनवलेल्या आहेत. आणि यावरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर सिल्वर पेपर जो आहे तो सुद्धा लावू शकता. दिसायला खूप छान दिसतात, पण खायला तर अशाही मस्तच झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण या काजूकतली केलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साधारण एक अर्धा तास तरी या वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच काढायच्या आहेत. तर अशा पद्धतीच्या आपल्या या काजूकतली तयार झालेल्या आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. बाहेरसुद्धा या खूप छान राहतात. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.